30 वर्षानंतर जागृत झाले शनिदेव, या 4 राशीचे जीवन होईल राजासारखे। 30 वर्षानंतर म्हणजेच सन 2026 मध्ये न्यायाचे देवता शनी उदयास येणार आहेत। या राशींवर धन, दौलत आणि सौभाग्याचा वर्षाव होणार आहे। होय मित्रांनो, सन 2026 मध्ये शनी तब्बल 30 वर्षानंतर उदयास येत आहेत, ज्यामुळे काही राशीचे नशीब उजळू शकते आणि या राशी सन 2026 मध्ये कोट्यधीश, मालामाल बनू शकतात। होय मित्रांनो, भगवान शनिदेव या राशींवर अत्यंत प्रसन्न राहणार आहे। त्यामुळे या राशींवर शनिदेव महाराजांची विशेष कृपा बरसणार आहे, जी काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे। होय मित्रांनो, 2026 मध्ये शनिदेव आपली चाल बदलत आहेत आणि या बदलामुळे काही राशीचे नशीब चमकणार आहे। मित्रांनो, या राशींच्या जातकांना सन 2027 पर्यंत मोठा लाभ मिळू शकतो। या राशींवर शनिदेव अत्यंत प्रसन्न राहणार आहेत, त्यामुळे आता या राशींना कोट्यधीश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। या 3 राशींच्या जीवनात शनिदेवांच्या कृपेने आता अपार आनंद येणार आहे। आता या राशी धनाने मालामाल होणार आहेत। या राशींना मोठमोठ्या खुशखबर या आणि मोठमोठी यश मिळणार आहेत। मित्रांनो, यावेळी त्यांची कृपादृष्टी अगदी स्पष्टपणे आणि थेट या खास राशींवर पडणार आहे। तर चला मित्रांनो, कोणकोणत्या आहेत त्या भाग्यवान आणि नशीबवान राशी, ज्यांचे जीवन सन 2026 मध्ये भगवान शनिदेवांच्या कृपेने खरोखरच बदलणार आहे। हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण कदाचित यामध्ये तुमचीही रास असू शकते। मित्रांनो, सन 2026 मध्ये शनिदेव अतिशय महत्त्वाचे परिवर्तन करणार आहेत। तुम्हाला सांगतो मित्रांनो, शनिदेव सन 2026 मध्ये उदयास येणार आहेत। होय मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये शनिदेव मीन राशीत उदित होणार आहेत। याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे। पण काही राशींसाठी हा बदल विशेषतः शुभ ठरणार आहे। जसे की आपणा सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात अनेक देवी देवतांची मान्यता आहे। तुम्हाला सांगतो की या देवी देवतांपैकी एक नाव भगवान शनिदेवांचेही येते। भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश आहेत आणि अनुचित कार्य करणाऱ्यांना ते योग्य वेळी दंडही देतात। शनी वेळोवेळी उदित आणि अस्त होत राहतात आणि त्याचा प्रभाव केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नव्हे तर संपूर्ण देश आणि जगाच्या परिस्थितींवरही दिसून येतो। शनीचा उदय विशेषतः जीवनात मोठे बदल आणि संधी घेऊन येतो। ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। भगवान शनिदेवांच्या कृपेने या राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि कष्ट दूर होणार आहेत। या राशींच्या जातकांना भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठमोठी यश मिळणार आहे। तर वे न दवडता चला जाणून घेऊया की सन 2026 मध्ये शनी कोणत्या राशींवर आपली विशेष कृपा बरसवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करा। त्याआधी भगवान शनिदेवांचे भक्त असाल तर या चॅनेलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज नक्की लिहा, ज्यामुळे भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला थेट प्राप्त होऊ शकेल। तर आता बोलूया त्या भाग्यशाली राशींविषयी, ज्यांना आता भगवान शनिदेवांचा आशीर्वाद मिळणार आहे। अपार आनंद मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1 या यादीत सर्वप्रथम येणारी रास म्हणजे वृषभ रास। शनिदेवांचा उदय वृषभ राशीच्या जातकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून 11व्या भावात उदित होत आहेत। त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होऊ शकते। वृषभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की शनिदेवांच्या कृपेने शनिदेवांचा उदय तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे। शनिदेव तुमच्या राशीपासून भाग्यस्थानी गोचर करत आहेत,
त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमची रखडलेली कामे हूहू पूर्ण होऊ लागतील. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्ही देश किंवा परदेश प्रवास करू शकता. तसेच कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे योगही बनत आहेत, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. शनिदेवांच्या कृपेने जीवनात दीर्घकाळापासून चालू असलेल्या मोठ्या समस्या आता हूहू संपुष्टात येतील. एकूणच वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगती, यश आणि मानसिक संतुलन घेऊन येणारा आहे. वृषभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की शनीच्या बदलत्या चालीचा तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांवर भगवान शनी देवांची विशेष कृपा कायम आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की केवळ तुम्हालाच लाभ होणार नाही तर तुमच्या व्यवसायातही मोठी वाढ होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांना कायदेशीर प्रकरणामध्ये विजय मिळू शकतो. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. कदाचित पूर्वी केलेली मालमत्तेतील जुनी गुंतवणूक या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. याशिवाय जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नतीसोबतच वेतनवाढीचेही पूर्ण योग बनत आहेत. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आहेत. भगवान शनिदेवांची विशेष कृपा वृषभ राशीच्या जातकांवर कायम राहणार आहे. तसेच जे लोक व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात अधिक नफा होणार आहे. धनलाभ आणि प्राप्तीच्या अनेक संधी आता वृषभ राशीच्या जातकांना मिळणार आहेत. तसेच जे लोक संतानप्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांना संतानप्राप्ती होईल आणि त्याच्या घरपरिवारात आनंदी वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तसेच तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. याशिवाय जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत आहेत त्यांची ही योजना नक्कीच यशस्वी होईल. भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि यश प्राप्त होणार आहे, ज्यामुळे वृषभ राशीच्या जातकांनो तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. नंबर 2 या यादीतील पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की शनिदेवांच्या कृपेने शनिदेवांचा उदय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. शनिदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात गोचर करत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या कामकाजावर आणि करिअरवर पडणार आहे. तुमच्यासाठी शनिदेवांचा उदय अनुकूल ठरू शकतो, कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीत 10व्या स्थानावर उदित होत आहेत. तसेच शनिदेव तुमच्या राशीपासून अष्टम आणि नवम भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. शनिदेवांच्या कृपेने या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगल्या प्रगतीचे योग तयार होत आहेत. मिथुन राशीच्या जातकांनो, जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्यांनाही लाभ होईल आणि कामाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांगतो की जे लोक दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते. तसेच या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि अडकलेला पैसा सुरक्षितपणे परत मिळू शकतो. मिथुन राशीच्या जातकांना सांगतो की तुमच्यासाठीही शनिदेवाचा उदय अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. तसेच न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.
या काळात तुमच्या घरपरिवारात धार्मिक कार्य पूर्ण होतील. यासोबतच संतान पक्षाकडून एखादी शुभ बातमी मिळू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत वाढतील. नोकरीत पदोन्नतीचे योग तयार होत आहेत. तुम्हाला एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आकस्मिक धनलाभाचेही योग तयार होत आहेत. तसेच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचे योग तयार होत आहेत. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या जातकांनो, अधिकारी आणि वरिष्ठ व्यक्तींशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील. कोर्ट कचेऱ्या किंवा कायदेशीर प्रकरणांमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवांच्या कृपेने नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला चांगला लाभ देऊ शकते. आरोग्याशी संबंधित बाबीमध्येही सुधारणा दिसून येईल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर व शांत अनुभवत राहाल. तुम्हाला सांगतो की या काळात नवीन नोकरी किंवा पदोन्नतीचा प्रस्ताव मिळू शकतो. एकूणच मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगती, यश आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नंबर 3 या यादीतील पुढची रास जाणून घेण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्योतिष धर्म चॅनेलला सबस्क्राईबही अवश्य करा, जेणेकरून अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. या यादीतील पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या जातकांनो, शनिदेवांच्या कृपेने शनिदेवांचा उदय तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. तुमच्यासाठी शनिदेवांचा उदय लाभदायक सिद्ध होऊ शकतो, कारण शनिदेव तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात उदित होत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला सांगतो की शनिदेव तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात गोचर करत आहेत, ज्यामुळे तुमच्या साहसात आणि आत्मविश्वासात जबरदस्त वाढ दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने या काळात तुम्ही प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वास आणि पराक्रमाने पूर्ण करा. मकर राशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तसेच पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांचेही योग तयार होत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील आणि नवीन व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला सांगतो की या काळात तुमच्या मेहनतीचे पूर्ण तुम्हाला मिळेल. शनिदेवांच्या कृपेने घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. परदेशाशी संबंधित कामामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि काही मकर राशीच्या जातकांना परदेश प्रवासाच्या संधीही मिळू शकतात. या काळात भाऊ बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. मकर राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात ही सुख शांती कायम राहील आणि समाजात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. शनिदेवांच्या कृपेने भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. तुम्हाला सांगतो की नवीन घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदीचे प्रबळ योग तयार होत आहेत. वाहन किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होताना दिसेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. मकर राशीच्या जातकांनो, मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला सकारात्मक आणि ऊर्जावान अनुभवत राहाल. एकूणच शनिदेवांच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी यश, प्रगती आणि समृद्धी घेऊन येणारा आहे. मकर राशीच्या जातकांना सांगतो की मकर राशीसाठी शनीचा गोचर शुभ मानला जात आहे. घर परिवार आणि पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मकर राशीच्या जातकांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्या जीवनात आनंदाचा खजिना येणार आहे. होय मित्रांनो, भगवान शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होणार आहे. तुमच्या जीवनात आता तुम्हाला एक अतिशय मोठी खुशखबर मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल.
तुम्हाला सांगतो की शनिदेवांच्या कृपेने समाजात तुमच्या पद आणि प्रतिष्ठेला 4 चांद लागतील. तसेच व्यावसायिक बाबीमध्ये तुम्हाला लाभ मिळेल, ज्यामुळे तुमच्या पैसा संबंधित अडचणीही दूर होऊ लागतील. तुम्हाला सांगतो मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही जी काही मेहनत केली आहे त्या मेहनतीचे आता तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुमची जी रखडलेली कामे आहेत ती सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. तसेच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.